हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि हा आहे लक्ष्मीपूजनाच्या दिवशीचा ब्लॉग. आम्ही लक्ष्मीपूजन हे 21 तारखेलाच केलं. इथे मी रांगोळी काढत होते, रागिनी आणि हे फुलांच्या माळा लावत होते आणि देवराज आमचा सगळ्यांचा व्हिडिओ काढत होता. तर सगळ्यांची कामं सुरू होती आणि दरवर्षी मी रांगोळी गेटच्या बाहेर काढत असते, पण यावर्षी फुलं जास्त होती म्हणून मग थोडी फुलांची पण रांगोळी काढता येईल म्हणून मी पार्किंगमध्ये रांगोळी काढायला सुरुवात केली. माझं पाय एक्सप्लोर होते. आता थोडंसं बदरा मध्ये सेंटर. रागिणीचं इथं सुरू होतं, मम्मी अशी रांगोळी काढ तशी काढ. एवढी परफेक्ट नाही पण थोडीफार रांगोळी जमते. दिवाळीचा सगळा फराळ मी घरीच बनवला, पण त्याचा व्हिडिओ काढता नाही आला. शंकरपाळीचा फक्त व्हिडिओ मी अपलोड केला आहे. हे आणू का? तर इथे फुलांच्या माळा लावून झाल्या होत्या आणि छान असं डेकोरेशन आमच्या बिल्डिंगला आम्ही केलं होतं. ही गेटच्या बाहेर रागिणीने रांगोळी काढली होती. रागिनी आणि देवराचा प्लॅन होता आपण रील्स काढू. मम्मी असं कर, असं कर, परत एकदा ऍक्शन. मम्मी खरं तिकडं कोण आहे? रील्ससाठी व्हिडिओ तर काढला, पण रेडी झाल्यानंतर व्हिडिओ काढायचा विसरला म्हणून आमची रील पण राहून गेली. आणि इथे रांगोळीच्या साईडनी थोडं फुलांचं डेकोरेशन केलं. रांगोळी काढून झाल्यानंतर मी तयार झाले अशी. दिवाळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. त्यानंतर सगळेच तयार झाले आणि लक्ष्मीपूजनासाठी इथे मी मांडणी करत होते. अशी केली होती मी पूजेची मांडणी आणि त्यानंतर लगेच आम्ही आरतीला सुरुवात केली. सगळ्यांनी आरती केली. बाहेरून फटाक्यांचा एवढा आवाज येत होता त्यामुळे आरतीचा आवाज येतच नाही. आणि आत्ताच आमची पूजा झाली आणि आता खाली देवराज फटाके उडवत आहेत. छान असं डेकोरेशन केलं. फटाक्यांचा एवढा की माझा येत असेल. आणि हे रागी देवराज
लावायचा आहे, कारण आम्ही रॉकेट लावला होता, तो गेला होता तिथं गेला होता आम्ही ज्यावेळेस रॉकेट लावला होता. हो की नाही मम्मी? तुझंच ब्लॉग आहे, तू ये. तर आणि तिथे ठेवत आहे कारण की दुसऱ्यांच्या घरी गेलं तर रागवते आम्हाला. काय बोलला देवराज? काय बोलला? कुठंही येऊ शकतो, सावधान. आपला गॅलरीचा दरवाजा लावलाय का? हे व्यवस्थित गेलं. कुठे गेला की बेकडतात. असं पकडायचं असतं. इकडे दाखव. तर फटाके वाजवून झाल्यानंतर इथे एक रील काढली आम्ही. आणि मला एक रील काढायची होती, त्यामुळे परत मी दिवे आणखी एक वेळेस लावले दारात. तर असा होता दिवाळीचा व्लॉग. व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.